धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या कामकाजाला सुरुवात होते आहे आणि या कामाचा शुभारंभ हा धारावीच्या कमला रामन नगर परिसरातून करण्यात येतो आहे। आपण पाहतो की पहिल्या घरापासून ही सुरुवात होते आहे, तिथे आपण आहोत आणि ओवाळणी ही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची करण्यात येते आहे। डेप्युटी कलेक्टर विनय गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर अदानी समूहाची सुद्धा काही लोक आहेत आणि राज्य सरकारचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या सर्वेक्षणाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होते आहे। धारावी झोपडपट्टीच्या सगळ्या परिसराचं सर्वेक्षण करणं हे एक मोठं आव्हान असणार आणि त्यामुळे जवळपास 8 महिन्यांचा कालावधी जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। वेगवेगळे पथकं जी या सगळ्या परिसरामध्ये सर्वेक्षणाच्या कामकाजाला सुरुवात करतायत, मात्र पहिल्या घरापासून हे सर्वेक्षणाचं काम जिथून आज सुरुवात होतं आहे तिथे आता आपण आहोत। राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या कामकाजावरती लक्ष ठेवून असणार आहेत आणि येत्या काळामध्ये धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या ज्या लोकांसाठी अतिशय सुसज्ज अशी घरं उपलब्ध करून देण्याचं राज्य सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने येत्या काळामध्ये कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे आणि सर्वेक्षणाचं हे एक मोठं आणि महत्त्वाचं काम आहे ते आजपासून सुरुवात होत आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। सध्या आपण पाहतोय की पहिल्या घरापाशी हे सगळे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि या झोपडपट्टी परिसरातल्या सगळ्या घरांचं नंबरिंग सुद्धा करण्यात येणार आहे। शिवाय या घरातल्या लोकांची बातचीत करून त्यांच्या नोंदी रेकॉर्डवरती ठेवणं आणि येत्या काळामध्ये त्यानुसार कामकाजाला सुरुवात करणं अशा पद्धतीच्या कामकाजाचं स्वरूप आहे। आणि या सगळ्या परिसरामध्ये धारावी झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवत हे सगळं सर्वेक्षणाचं कामकाज जे आहे ते आजपासून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच इथे असणाऱ्या एका गणपती मंदिरामध्ये नारळ फोडून पूजा करून या सर्वेक्षणाच्या कामकाजाचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आता अधिकारी जे आहेत त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। प्रत्येक घरात व्हिजिट करून त्या ठिकाणी नंबरिंग करणं आणि त्याचा एक डेटा तयार करणं आणि या डेटावरती पुढच्या 8 महिन्यामध्ये कामकाज करणं आणि त्यानंतर पुनर्विकासाचं जे काही कामकाज आहे त्याला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे आणि मात्र त्यासाठी वेगवेगळी पथकं जी आहेत येत्या काळामध्ये काम करणार आहेत। आपण पाहतो की अधिकाऱ्यांनी त्यानुसार तयारी केलेली होती आणि आज या सगळ्या कामाला सुरुवात होते आहे। पुढच्या 8 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं संपूर्ण धारावीकरांचा हा जो काही डेटा आहे तो या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे। मात्र धारावीकरांचं स्वप्नातलं घर जे आहे ते येत्या काळामध्ये साकार होणार आहे, त्यासाठी रात्रंदिवस ही अधिकाऱ्यांच्या वतीनं जी मेहनत आहे ती केली जाणार आहे। आता आपण पाहतो की नंबरिंगचं काम जे आहे ते सुरू होतं आहे। डेप्युटी कलेक्टर विनय गोसावी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्वेक्षणाच्या कामकाजाला सुरुवात होते आहे। अनेक वेगवेगळ्या अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात करतायत। हे पहिलं घर आपण पाहतो जिथून सर्वेक्षणाला सुरुवात होते आहे। अशाच पद्धतीनं प्रत्येक घरावरती नंबरिंग जे आहे ते करण्यात येणार आहे आणि पहिली सुरुवात जी आहे ती कमला रामन नगर परिसरातून सुरुवात होते आहे। त्या आपण पाहतो की घराच्या भिंतीवरती हे नंबरिंग जे आहे ते केलं जातं आहे। डेप्युटी कलेक्टर विनय गोसावी स्वतः ते नंबरिंग करतायत आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणत या कामाला सुरुवात होते आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पुढच्या 8 महिन्यामध्ये हा जो काही डेटा तयार करण्यात येणार आहे त्यानंतर कशा पद्धतीने हे कामकाज जे आहे ते पार पडतं आणि धारावीकरांचं स्वप्न पुढच्या किती वर्षामध्ये पूर्ण होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र धारावीकरांचाही सुसंवाद ठेवत त्यांच्याशी योग्य ती बातचीत करत हा एक सगळा डेटा तयार करण्याचं काम जे आहे ते सध्या केलं जातं आणि त्यामुळे धारावीकर कुठेतरी आनंदी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र राज्य सरकारचे अधिकारी आणि त्याचबरोबर अदानी समूहातील सगळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी मिळून या कामकाजाला जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळात हे सर्वेक्षणाचं कामकाज जवळपास 8 महिन्याचा जो काय कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे त्या वेळेमध्येच होतं का आणि त्यानंतर पुनर्विकासाच्या प्रत्यक्षित कामाला कधीपर्यंत सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।